नमस्कार सगळ्यांना. तर बघा आम्ही केली रात्रीच्या बेताला काय केले तर केली बघा मच्छी आहे का नाही. गुरुवारच्या बाजारात गेलो तू महुदाला. हा मग तिथनं येताना आणलं मास. मग काय ताजं ताजं तोडून आणलं त्या ताजं ताजं जिवंत मास आणले ते आज. जिवंत मास. जिवंत म्हणजे काय जिवंत नाही तर राहिलं पण ताजं ताजं मास आणले ते. हा 1 किलो मास आणलं होतं बघा बाजारात गेले. म्हणलं मस्त असं बघा मास फ्राय बनव, थोड्याच मुडक्याचा रस्सा बनव म्हणलं. पण आज ना रस्सा मी वेगळ्या पद्धतीने मास बनवणार आहे बघा. म्हणजे आता ह्याला पहिले तर हळद आणि मीठ लावून ठेवले बघा. हा आणि तळून घेते काय मास ना आधी थोडंसं फ्राय करून घ्यायचे ते बघा. आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं फ्राय करून घ्यायचं की ए मुंडकं तोड नको. मुडकी नाही मला नाही आवडत. त्यात टाकाय पुरतं तर फ्राय करून घेते थोडंसं. हा कशात टाकते पण रशात हा हा ओक वासाला मांजर ओक 4 तुकडे टाक. मांजरा टाक 2 मुडकी आणि 2 तुकडे म्हटलं. ह्याला ना आपण असं बाजूला ठेवून घेऊया. आणि ह्याच्यासाठी बघा सुक्कं बनवायचे. ह्याच्यासाठी मी मसाला आमटीला थोडा टाकायचा आणि ह्याच्यात थोडं टाकून घेऊया. पहिलं तर बघा हे मासे घेऊया ते सगळं करून आणि कालवणात टाकायचं रस्सा केला म्हणजे मी छान लागते बघा खायला. काय माहिती बुवा. मी करते पण वेगळ्या पद्धतीने करते. आज म्हणजे जरा वेगळ्या पद्धतीने करावं म्हणलं. असं पण मासं करून खायचं आणि असं पण करून बघा किती छान लागते ते मासं. केलं होतं मी ट्राय केलं होतं. का छान झालं होतं ना मासे. म्हणजे मागच्या 5-6 दिवसात मी बनवलं होतं मासं. हो 5-6 दिवसात बनवलं काही काल नव्हतं बनवलं म्हणून म्हटलं आता आपण तसंच करून बघावं होतं. मामा मला चहा प्यायचा आताच करायच्या नाही आता त्या नसती करत. थोडासा आता जेवायचा टायमिंग झालाय. आता 8:30 वाजले. मला भूक लागली किती. मग लागली की मी कवा खाल्लंय तेव्हा दुपारी खाल्लंय. दुपारी म्हणजे तुला माहिती आहे ना माझं टायमिंग कसं असतं ठरलेलं असतं. 2-2 तासाला खायचं असते माणसाला म्हणजे भूक लागत नाही सारखी सारखी. आता बघ दुपारी कवा खाल्लेलं 2 का किती वाजता. मी बघा फ्राय करायला घेतले ते. कढई घ्या आपण मसाला भाजून घेऊया आणि रस्सा करून घेऊ. होय तर बघा तिकडं फ्राय होतोर इकडं कढईत तेल ठेवलं बघा तापायला. आपण हे मुंडकं काय सरळ बसून आहे म्हणून म्हणलं आता पोवा कसं काय वाकडं झालं घेतात तोंड वाकडं झालं ते पण. हो देवा. आणि हातायचं काय करायचंय त्याचं तर तळून घ्यायचं ते परत मासे. असं तर किती आलातच. मग बाय केला नाही तेल ही आहे आपली कांदा लसूण खोबऱ्याची पेस्ट आहे बघा. भाजलं एवढं त्याच्यात. बरोबर आहे ना मी सांगितलेलं. बरोबर आहे. आणि सुहाना मसाला सुहाना मसाल्याची एक घरात होती आपल्याकडे आहे ना. मग काय मग छान असतो सुहाना मसाला टाकतो टेस्ट वाढते जरा त्याची आहे का नाही. तर आपला मसाला बघा छान असा भाजला या. त्यात थोडंसं तिखट टाकले बघा. आता जास्त पण टाकू नको थोडंसं. जास्त नाही टाकत. ऐक बघा मच्छी फ्राय तर झाले बघा. आता याच्यात टाकूया थोडीशी मसाला कोथिंबीर. पण झालाय आपला आणि कोथिंबीर ऐक कोथिंबीर बाई सुद्धा जाऊ द्या मला आवडत नाही म्हटलं. थोडाच आपल्याला रस्सा बनवायचा आहे. आपल्याला काही लई बनवायचा आहे. हा खाणारी माणसं जरा कमी पडली ग. तर बघा इथं पाणी गरम करून घेतले बघा मी. आता हे पाणी घेऊया आपण. मी म्हणते मलाच पाणी गरम केलंय अवघड झालं. अरे देवा व्हिडिओ काढ चालू लक्षातच नाही. म्हणजे हा ग मला वाटलं ती कुठंच टाकायली तू त्याच्यात. अरे देवा असं झालं ग. हे मीठ टाकते या. मी लक्ष ती आमची ना अगोदर कुटाची भरणी होती बघा त्याच्यामुळे लक्षात नाही राहिलं माझ्या. मला वाटलं कुठंच टाकते काय की तू आता. त्याला उकळी आली ना आपण तळलेलं मासा आहे ना, नाही ग आपण मग त्याच्यात सोडून घेऊया. कुठ कागद टाकत नाही ती मटणाच्या कालवण. आता शेंगदाणा पेस्ट टाकतोय आपण. लसूण अद्रक परत कांदा टोमॅटो कुठून त्यात कशाला कुठं पाहिजे अजून. पण टाकत का नाही ती कुठल्या असं बा मटणाच्या भाजीत कुठल्याच टाकत नाही नाही ती. टाकत आपण. मग मटणाच्या भाजी कधीच टाकत नसली पण. ओय. तरी बघा आता ह्याला उकळी आली. आपण ही माशाच्या तुकड्या आहेत ना ह्याला सोडून घेऊया आपण ह्याच्यात. अरे देवा. असं असते बाई. लक्ष मग देऊन आता असा ऐकावं पण बघा. रसा खाऊन बघ आणि तसा पण रसा खाऊन बघ किती छान लागतो याला. 2 पद्धतीचा रसा करते काय. ती बनवतो ती पण वेगळं करत आपण. हा चेंजिंग काय तर चेंजिंग. तर ह्याच्यात आपण आता हे मसाला लावून घेऊया ह्याला. मसाला लगाने का उसको अभी थोड़ा थोड़ा सा.
थोडाच लावायचा, लय नाही लावायचा. हा जास्त मसाल्यातलं पण खाऊन ये बरं का, म्हणजे आजारी ही येतं. ही पाणी आहे त्याच्यात ओतून घेतलेलं. वारं, कावदान, भूकंप, ज्वालामुखी जरा कसं फुटण्याची शक्यता आहे. वारं पाऊस लय येतोय आमच्या इकडे, आहे का नाही का? थोडीशी कोथिंबीर पण टाकली बघा याच्यात. सुहाना मसाला टाकायचा. कुणाकुणाच्या इकडे लय जोरात पाऊस झालाय ती पण सांगा आम्हाला. आमच्या इकडे पाऊस नाही, आमच्या इकडे पाठवून द्या पाऊस. हा तुमच्याकडे असला तर Online त्याला थोडा म्हणा. पुरता. हा ऑनलाईन कशाला, नैसर्गिक पाठवा आमच्याकडे थोडा थोडा. थोडंसं तिखट टाकते बघा याच्यात. आपल्याकडे झालाय की अगं. हळद आणि मीठ पहिलंच टाकलं याच्यात. हा आणि हे कुठं आहे तिखट वय आपली कोंबडीची पुरी, कोंबड चिकन 65 मग हे टाकलं. थोडं थोडंच टाकायचं, जास्त नाही. थोडं हाय का? थोडंच टाकलं की मग हम्म. आता हे सगळं लावून घेते बघा ह्याला का. लय मसाल्याचं पण कसं होतंय खाऊ वाटत नाही, पण जास्त त्याला हे होतं जरा, घस बिघडते आता परत. म्हणून आज बघा थोडं थोडंच टाकून तेल तळून घेणार आहे मसाला. घे करून घे पटापट छान आता. असं बघा आता मसाला लावून घेतलाय ह्याला. आणि ह्याला एक अजून थोडे 10-15 मिनिटं असंच ठेवून देऊया आपण. ती भाजी शिजली की रसा की मग हे तळायला घेऊया. वाव किती छान कट आलाय त्याला बघ. आलाय का नाही बघा आज कसला भारी कट आलाय. लय छान कट आलाय. आणि इकडं आपल्याला त्याला काय त्याला म्हणते ती लावून झालंय त्याला. मसाला लावून झालाय आता बघा. मसाला मला आठवण नाव त्याचं लवकर, कन्फ्युजन. हे ठेवूया बाजूला असं. बाजू 2 मिनिटं ठेवून देऊया, लगेच तळून घेऊया. तर बघा आपलं माशाचं तर झालंय बघा. ह्याच्यात इथं बघा थोडंसं तिखट आणि थोडासा ही सुहाना मसाला टाकून घेतलाय. हा तर ह्याच्यात ना आपण पहिलं तर तेल टाकून घेऊया आधी तव्यात. गरम करायला तवा. त्या बघून माणसाच्या तोंडाला पाणी सुटायचं पार, नाही सुटत. असं गोळ्याचा गळत गळत खाली. तर हे मासं बघा आपण असं भरवून ह्याच्यात लावून ठेवूया आता. हे सगळं मासं बघा आपण असं ठेवणार आहे हे करून. छान असं बघा लावून ठेवायचं ह्याला. ठेवा ठेवा बाया, लावून ठेवा. याचा मसाला पण जात नाही आणि काहीच होत नाही, सगळ्याला चिटकून चिपकतंय त्याला आता. हम्म. तर बघा आपलं आता असं आता ह्याला झालंय लावून लावून. झालंय बघा सगळं. आपण याच्यात मासं सोडून ठेवूया बघा आता हे. अरे वा 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 वा, पाणी पार हे गेलं. त्याचा वास घेऊन घेऊन माणसाचे नाक बंद पडले. तरी बी नाक बंद एका बाजूला चांगलं फ्राय झालं ना मग नंतर पलटी करायचं, नाहीतर कसं ते चिकटून बसतंय सगळं त्याला. नाही तर तर असंच बघा सगळं मासं आपल्याला तळून घ्यायचं या. हा आणि कोणी कोणी ह्या पद्धतीने मासं काढते त्याने आम्ही नक्की कमेंट मध्ये सांगायचं. मी तर बघा करते सारखं, पण वेगवेगळी पद्धत राहते. आता माशाची पण रस्सा केला ती पण वेगळे केले. आता ही काही घरा लावून तर सगळी चलते ती पण कुणी कुणी करून बघितलंय. नाही केलं तर करून बघा, छान लागतात मासा असं केलं म्हणजे बघा. तर चला आमचा ब्लॉग असाच कंटिन्यू बघत राहा. मस्त असं बघायला फ्राय म्हणजे झालंय बघा. असं कसलं भारी दिसतंय. दिसायला हॉटेलला फिकअप पडला मग काय, असलं भारी झालं तर बघा. इतकं कडक कडक भाजते एवढं फक्त. कडक कडक तळून घ्यायचं ते आपल्याला. हा हॉटेलमध्ये कसं असते तर असं कडक कडक भाजते ती बघ, कुडुम कुडुम लागते. कुडूम कुडूम लागतं. हा तसं भाजून घे सगळं आता. हा तो भाज, मी बसते आता इथं. दे की तेवढी. नाही नाही ते ना प्लीज, होय प्लीज दे ना. जा मग राहू दे, तुझं नाव सांगत असते पप्पाला मी. आपलं मासं असं छान असं आहा एकच नंबर झाले ते बघा. इकडे माझी आई बसल्या, कांदा छान चिरलाय, झाले ते म्हणजे निमू तळून चिरलाय. ठेवलं होतं, गार झाले ते म्हणून अजून फिरशे गरम करायला टाकले ते. हा यांचं होत नाही की गाव गाव करायचं आणि लवकर. तवर एक मी गरम केलेला मासा घेऊन चालू केला. तुझं काय म्हणणं आहे? मला माहिती ठेवली तुम्ही ती. तर बघा झालं बघा, पप्पाने लगे ताटात वाढून घेतलं या. ताटात मी गरम गरम मच्छी आधी म्हणलं मला खाऊ दे बाबा, तुमचं चालू दे तोवर वाढायचं. हा मस्तपैकी असं होय ती पण दिलं, ही पण देते की दिलं. आता. रस्त्यातलं पण आहे आणि ह्याच्यातलं पण आहे. सुक्क बी आहे. सुक्क पण आहे. सकाळ टाय म्हणलं जरा मच्छीच म्हणलं खाल्लेली बरी असते हा. छान लागते देऊ छान. काय तुकडं देऊ तुम्हाला. अरे मी राहिली की होय व. आज वेगळं वेगळं केलं ते मासा आज. म्हणजे रस्त्यात वेगळं केलेलं. दोन्ही पण वेगळंच केले आज. बरं वेगळं जरा. म्हणजे काय मासा?
चव जरा ते टाकलेत ना मासं मी तळून टाकले ते तळून टाकलं तिनं नितळून. नितळून म्हणते या मी पण घेऊ काय नको नको तू राहू दे काय आवडतच करतोय होय. माझं बी ताट आलंय बघा आता आलंय. आपल्याला तर जा आमची असली छोटीशी भाकरी शिळ्या असू दे. भाकर, तुमच्या तुम्हाला कांदा, केली लिंबू, ताजी मस्त खावा रस्सा. परत म्हणणार अजून शिळीच घातली आम्हाला खायला अरे, तसं नसतंय आपल्याला. चालतंय आपल्याला. त्याच्यामुळं तुमच्या पुरती एक गेली ज्वारीची ताजी भाकरी नादफळ असते, नादफळ. त्याच्यामुळे आता आम्ही आमचा पण घेऊन एवढाच खाऊ. छोटासा आता ब्लॉग. झालंय का एक नंबर. मग झालाय तर ना? मला आधी तू गरम भाजी दे आधी मला बघू दे. वास सुटल्यामुळं. सुधर ना खाया आमचा एवढा छोटासा मोठासा ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि अशा पद्धतीची भाजी कुणी कुणी बनवली ती बी आम्हाला सांगायचं आहे भाजी नाही कालवण हा सॉरी कालवण माशाचा रस्सा माशाचा रस्सा गावाकडच्या पद्धतीनं तुम्हाला कसा वाटला ती आम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर चला टाटा बाय बाय